येत आहेत। सुरुवातीला आंदोलनाला एका दिवसाचीच परवानगी देण्यात आली होती। यानंतर काल आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सीएसएमटी स्थानकासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलकांची गर्दी बघायला मिळते। दरम्यान रात्री या आंदोलकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतल्याचं देखील बघायला मिळालं। आणि आपले प्रतिनिधी प्रशांत बडे या संदर्भात अधिक अपडेट्स देतील। प्रशांत, काल दिवसभरात नेमक्या काय काय घडामोडी घडल्या आणि रात्रीतून देखील आंदोलकांना कुठे आसरा घेता आला, काय घडलं रात्रीतून? खरं तर जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेस मुंबईमध्ये पाऊस कमी होता। मात्र मध्यरात्रीपासून मुंबईच्या या आझाद मैदान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो सुरू झालेला आहे। आपल्या मागे जर आपण बघितलं तर आझाद मैदानचा हा परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीपासून जो पाऊस झाला आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात चिखल जरी असला तरी जे मराठा समाजाचे आंदोलक आहेत त्यांनी बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जो आसरा घेतलेला होता आणि आता पावसात देखील अगदी सकाळपासून जे मराठा आंदोलक आहेत ते दाखल व्हायला सुरुवात होत आहे। मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते अजूनही आराम करतायत, कारण काही वेळातच ते या ठिकाणावरून काही नेते मंडळी जे आहेत त्यांची येण्याची लगबग सुरू होईल। त्यानंतर ते इथल्या उपस्थित मराठा आंदोलकांना देखील मार्गदर्शन करतील। मात्र पाऊस सुरू असताना देखील मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये येण्यास, आझाद मैदान परिसरात येण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। भर पावसात आझाद मैदानात आलेले आहेत। काही आंदोलक आहेत माझ्याबरोबर, काय सांगाल? पाऊस पडतोय मध्यरात्रीपासून, तरी देखील तुम्ही पावसामध्ये या ठिकाणी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उभे आहात। या ठिकाणी किती पाऊस झाला, हा मराठ्यांचा लढा आहे। जो मराठा घरी बसला तो मराठा कसला। आज ज्या मराठ्यांची अवस्था झालेली आहे, आमच्या युवकांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत त्यासाठी जरांगे पाटील किंवा आरक्षणासाठी पाटलांनी स्वतःच्या शहरातलं पाणी रक्ताचं पाणी करून या समाजाला न्याय देण्याचं काम केलं। निस्वार्थी माणूस आहे। तर राहिलेल्या घरी मराठ्यांना माझं सांगणं एकच आहे की साऱ्या मराठ्यांनी एकजुटीने एक संघाने या मुंबईच्या दिशेने कूच करा। परत ही संधी कुणाला येणार नाही आणि असा नेता परत मिळणार नाही, एवढं बोलून मी थांबतो। आणि नारायण राणेच्या मुलाला मला एकच सांगायची, 96-92 तू करू नको। जी 96 लोक आहेत ती रोजंदारी चाललेली, तर तू खुर्ची बसून या समाजात दुफळी तयार करण्याचं काम करू नको, नाही तर हे समाज सगळा तुझ्या घरी येऊन आक्रमण करीन तुझ्यावर। आपण काय सांगाल? दुसरा दिवस आंदोलनाचा, मध्यरात्रीपासून मराठा समाज मोठ्या प्रमाणात भर पावसात देखील या ठिकाणी येतोय, काय सांगाल? दादा, आज या ठिकाणी जसं मुंबईमध्ये समुद्र आहे, पाण्याचा समुद्र आहे, तसाच या मुंबईमध्ये मराठा समाज पूर्ण समुद्रासारखा झालेला आहे। आणि दादाला मी म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय मी दादाला इथून सोडून जाणार नाही। काय भावना आहेत भर पावसात? आता भर पावसात हा पडता पाऊस आहे आणि हा असा पाऊस छत्रपतींच्या काळात सुद्धा होता आणि 6 महिने छत्रपतींना त्या ठिकाणी थांबावं राहिलं होतं। हा किरकोळ संघर्ष आहे, पण जरांगे पाटलांना सगळ्यांनी साथ देण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहेत। जोपर्यंत पाटील इथून हलत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही। काय भावना आहेत? मध्यरात्रीपासून इथे आलेले आहेत। आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कित्येक दिवसांनी अनेक जणांनी इथं आत्महत्या केल्या। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कित्येक माता बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं आहे। त्यामुळे हा लढा कधीही थांबणार नाही। सरकारनं किती जरी याला वेळ लावला तरी हा लढा असा सुरू राहणार आहे। आणि आम्ही आता या मुंबईत येताना संपूर्ण तयारीने या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी 1 महिना जरी आंदोलन चाललं तरी एकही मराठा या ठिकाणावरून घरी वापस जाणार नाही, असा ठाम निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे। काय सांगाल? आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी परवानगी मिळालेली आहे, पण पाऊस आहे, आंदोलक पुन्हा मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील आझाद मैदानात? हो, मग अरे पाऊस किती आला, पार गारपीट काही बी जरी झालं ना तरी बी नाही का इथं नाही का लाखोच्या संख्येने मराठा हजर राहणार। आपण जर बघितल्या या भावना आहेत आंदोलकांच्या, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता आंदोलक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। पाऊस आहे, सीएसएमटी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तिथे निवारा घेतलेला होता। आजूबाजूच्या परिसरामध्ये मराठा समाजाचे हे जे आंदोलक आहेत ते रात्री गेलेले होते, निवाराला गेले होते। मात्र आता पाऊस जरी असला तरी मध्यरात्रीपासून आझाद मैदानामध्ये या ठिकाणी मराठा वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या